बोलताय? काही नाही, म्हणलं सहज जरा बोलूया तुझ्याशी. बोल ना मग. चौकशी करायची होती. काय चाललंय बाबा सलील साहेबांमध्ये आणि आमच्या मनूमध्ये? ताई, अगं तुमची काय प्रगती झाली एवढं जाणून घ्यायचं होतं. चालू आहे आमची प्रगती हळूहळू. खरं सांगू मनू, नाही म्हणजे मला खरंच असं वाटतंय. हो म्हणून टाक ना सलीलला. अगं मी विचार करूनच बोलते मनू. आय नो, मला खरंच माहित नाही तुम्ही भेटल्यावर काय बोलता, पण जेव्हापासून सलील तुझ्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून तू खरंच खूप बदलली आहेस. एक मोठी बहीण म्हणून मला कळतं ना, सारखा विचार करत असतेस तू त्याचा. मला ना कधी कधी असं वाटतं माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली लग्नाची. मनू अगं, आणि मुळात तू जे काही गेल्या वेळी माझ्या वतीने बोलून बसलीये ना, अजून ते निस्तरतीये मी. त्यामुळे तो हातचा तर गेला नाही ना. मनू, आजकाल कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नसतो. हो मला मान्य आहे सलीलला तू खूप आवडतेस, पण म्हणून तो थांबेलच असं नाही ना. होप्स दिसल्यावरच आजकाल मुलं थांबतात. आणि मुळात मी तुझा विचार करून त्याच्याशी बोलले तर तू मला थँक्स म्हणायला हवं. उलट तू मलाच सुनवतीयस की माझ्यामुळे मनस्ताप झाला म्हणून. ताई, तू काहीही बोलतेस असं नाही वाटत तुला? मनू, मी खरं तेच बोलतेय. तू काहीही म्हण, तुला काय किंवा आणखी कोणालाही कितीही घाई झाली असली तरी मी नीट माझा वेळ घेऊन मला हवं तेव्हा होकार किंवा नकार कळवीन. अगं पण, आणि मला उपदेशांची डोस पाजण्यापेक्षा तुझा राहिलेला डोस घे आणि झोप. सांगायचं इतकंच होतं की मोनाला काही दिवस घरी न्यायचं म्हणतोय. म्हणजे आम्हाला माहित आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्हाला झेपणार नाही म्हणून, पण आमची खूप इच्छा आहे हो. अहो, आता ही पणती काय फक्त दळवी घराण्याची आहे का? तुमची सुद्धा आहे. दोघांचा तिच्यावर हक्क आहे. मग नाही म्हणणारी मी कोण? मलाही कळतं हो. आम्ही जशी तिची इथे वाट बघतोय ना, तसे तुमच्याकडेही लोक वाट बघत असतील. सगळे वाट पाहत आहेत. आधीच तिच्या बाळणपणात आम्ही कोणाला काहीही सांगितलं नव्हतं, कारण ती आजारी होती. पण सांगितलं नाही म्हणून शेजारचे थत्ते रुसून बसलेत. इतक्या वर्षाचा शेजार आमचा, थोडं वाईट वाटणं साहजिकच आहे म्हणा. बरोबर. म्हणून म्हटलं की एकदा बाळ बघितलं की सगळा राग, सगळा रुसवा निघून जाईल. हो. अहो, मी म्हटलं ना, परवानगी देणारी मी कोण आणि नाही म्हणणारी देखील मी कोण. जा घेऊन जा. काही हरकत नाही. एक काम करा, तुम्हीच तिला आणायला जा. नाही म्हणजे तसं मी तिला सांगितलं होतं मी येते तुला न्यायला, पण तुम्ही जा. एक वेगळं सरप्राईज. बर. वाव, सो एक्साइटेड. कधी एकदा घरी जाते आणि सगळ्यांना भेटते असं झालंय. विक्रांत, घरी गेल्यावर ना आपण सगळ्यांबरोबर एक सेल्फी काढूया आणि तो सेल्फी एनलार्ज करून आपल्या रूम मध्ये लावूया. ओके मोनिका, तू आता ठीक आहेस ना? बरं वाटतंय? हो, इनफॅक्ट मला चक्कर येत नाहीये, गरगरत नाहीये. आय एम
आय एम ॲब्सोल्युटली फाईन. गुड. आजी नाही आल्या मला न्यायला. आलायत ना. ओ नाही, म्हणजे मला दिसल्या नाहीत म्हणून विचारलं. अच्छा, त्या तुझ्या कॅबिनमध्ये आहेत का? हे बघ आल्याच. विक्रांत, मी माझ्या आजी आजोबांबद्दल बोलत नव्हते. मोना, कशीच बाळा तू? मी मस्त आहे. बरं ऐका, तुम्ही आत्ताच बाळाला भेटून घ्या, कारण एकदा मी माझ्या घरी गेले ना की मग घरी यायला वेळ मिळेल का नाही माहिती नाही. इनफॅक्ट मी आत्ताच नमस्कार सुद्धा करते, कारण मग नंतर आपण भेटू का नाही सांगता येणार नाही ना. तुम्ही प्लीज. अगं मोना, आम्ही तुला घरी न्यायला आलोय. खरं म्हणजे पार्वतीताईंची इच्छा होती तुला घरी नेण्याची, पण आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनाही पटलं. आजोबा, का विनंती केली तुम्ही? तुम्हाला जमणार आहे का बाळाला सांभाळायला? अगं न जमायला काय झालं? इतकी वर्ष तुमच्या दोघींचं नाही का केलं? तसंच आमच्या पंटीचं देखील अगदी आनंदाने करू हो आम्ही. आजी, आजोबा, वय झालंय आता तुमचं, नाही झेपणार तुम्हाला. अगं तसंच तुला वाटत असेल तर मानसी आहेच की. हो, आणि नाहीच झेपत आहे असं वाटलं ना तर मी आपल्या सरू मावशींना सांगून ठेवलंय, त्या येतील. हो चला चला, उशीर होतोय. जावई बापू अजून मधून येत राहतीलच की. चला चला, कुठे चाललो आपण? कुठे चाललो? घरी चाललो. आता आपण घरी जाणार. सगळ्यांना टाटा करायचं. मॅम, आपल्या हॉस्पिटलच्या प्रथेप्रमाणे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला ही भेट. मॅडम, आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. चला चला, उशीर होतोय. बाळाला पण करमत नाही आता. चला. मस्त गंडवलं विक्रांतने मला. माझं सगळं प्लॅनिंग फसलं. आय एम सॉरी मोनिका, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. घरी गेल्या गेल्या आजींना बोलवून घ्यायचं. हट्टच असा करायचा ना की ते नाही म्हणूच शकणार नाही. आजी, तुम्ही इथे? तू माझी सारखी आठवण काढत होतीस ना, मला उचक्या लागत होत्या. म्हटलं इथे येऊन उभं राहावं आणि तुला सरप्राईज द्यावं. काय ग, तुला वाटलं नव्हतं ना आम्ही असे येऊ म्हणून?
तुझ्या चेहऱ्यावरनच कळतंय तुला किती आनंद झालाय ते. आम्हाला बाळ बघू दे ना. हात नाही लावायचा हा? लहान आहे की नाही ते. आम्हाला सुद्धा काही सांगितलं नाही तो तुम्ही. अहो मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर ते तुमच्या तोंडातून निघालं असतं आणि मोनिकाला कळलं असतं. आमच्या विक्रांतला पण सांगितलं नाही. हो ना. मोनिका बाळा तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला आले नाही म्हणून रागवली नाही ना राजा? अजिबात राग आला नाहीये, पण मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. आम्ही काय लगेच जाणार नाही आहोत बराच वेळ. मी ओवाळायची तयारी करते हा. मोनिका आता कसं वाटतंय? बरी आहे आता. ऍक्च्युली मी आपल्या घरी परत कधी येते असं झालं होतं मला. इतक्या सोडणार नाही तुला आम्ही. कधी ऍडमिट झाली, कधी डिलिव्हरी झाली, काही कळवलं नाही तुझ्या आजी आजोबांनी. आता जोपर्यंत तिच्याशी खेळून मन भरणार नाही ना तोपर्यंत सोडणार नाही तुला आम्ही. बघ बाई मोनिका आता काय तुझी सुटका नाही. आता आरती करते तुझी तिथे येऊन. सलील अरे किती वेळ. आई अगं तिची सख्खी बहीण आजारी होती. सख्खी बहीण. अशा परिस्थितीत तिला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हता. ती माझ्याकडे कशी लक्ष देणार? लागलास तिची बाजू घ्यायला. आत्ताच ही अवस्था आहे, उद्या लग्न झाल्यावर काय होणार आहे देव जाणे. अगं आई मी तिची बाजू घेत नाहीये. मी फक्त तिची बाजू तुला समजावून सांगतो. आणि मी तुला का समजावून सांगतोय? कारण तू समजूतदार आहेस की नाही? आहेस की नाही आई? मस्का मारा आता. नाही नाही मस्का नाही. बरं ऐक ना. बोला. त्यांच्याकडे ते बाळ आलं ना मोनिकाचं, ते फार गोड आहे ग, फारच क्यूट आहे. तर मी काय म्हणत होतो, म्हणजे असं बाळाची एक्स्ट्रा काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स आहेत का ग तुझ्याकडे? सलील नाही मी आपलं एक सहज म्हणजे माझं एक जनरल नॉलेज म्हणून विचारतोय, बाकी काही नाही. एक सांगू तुला? हा सांग ना, मी लगेच पटकन लिहून घेतो. अरे अरे ते नाही सांगत आहे मला. तुला इतकंच सांगायचंय की तू तिच्यात खूप गुंतलायस. ती जर तुला इतकीच आवडत असेल ना तर वेळेची पण मर्यादा ठेवसेल, कारण आधीच खूप वेळ गेलाय. नाही मला माहितीये तू हे लवकर कर असं का म्हणतेस. कारण आतापर्यंत तुझ्याकडे 50-60 मुलींचे फोटो झाले असतील, त्यांच्या घरच्यांचे तुला फोन येत असतील, बरोबर आहे ना? पण आई मला काय वाटतं ऐकून घे. समजा आत्ता सगळं मी तिला हो म्हटलं, सगळं झालं, लग्न झालं, आणि परत जर काही गोष्टी पटल्या नाही, गोंधळ झाला, तर मग ते परवडणार आहे का? त्याचा काय फायदा आहे सांग. त्याच्यापेक्षा आत्ता जर थोडासा वेळ लागला जरी, पण नंतर ते सगळं छान सुरळीत जुळून आलं तर ते बरं आहे असं नाही का वाटत तुला? बरं पटतंय मला. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तिचा होकार किंवा नकार ती केव्हा सांगणार आहे? लगेच. लगेच म्हणजे? हा म्हणजे मी विचारलं की लगेच. फक्त आता मी विचारायचं बाकी आहे. सलील. हो चल, मी आता बाकीचं सांगेन तुला नंतर. बोलू नंतर. हा बाय. काय म्हणा कुठे बघते? हाय चकोली, मी आर्यन. मन आर्यन, मन आर्यन. अरे तुला नाही जमणार बाळा. मग अथर्व किती सोपं आहे. हे नाही, अथर्व सोपा नाही. आई म्हणणं किती सोपं आहे. आई म्हण. आई बघ बाळा, ती आता आर्यन, अथर्व, आई काहीही म्हणू शकत नाही. अरे अजून खूप लहान आहे ती. तिला बोलायला यायला खूप वेळ आहे. दे
आम्ही तिच्याशी खेळतो. तर ती लहान आहे की नाही बाळा, आणि नाजूक पण आहे ना, एकदम छोटूशी आहे की नाही. थोडीशी मोठी झाली ना की मग खेळा. ओके. आणि लांबून खेळायचं, लांबून बोलायचं ना तिच्याशी. मग आई तिचा फोटो काढ ना माझ्या मित्रांना दाखवायला की किती क्यूट आहे ती. हे क्यूट वाला जरा गप्प, खूप हट्ट होत आहेत हा तुमचे. किती वेळा समजावून सांगितलं तरी त्यांचं आपलं चालूच आहे काम. मोनिका वहिनी सांग ना ग, तू हिला घेऊन आपल्या घरी कधी येणार आहेस? अरे आजींना आणि तुझ्या विक्रांत दादाला विचार ना. मी तर कधीही यायला तयार आहे. मग चला ना, आम्हाला खेळायचंय तिच्याशी. मला तर वाटतं तुला आताच इथून घेऊन जावं, पण या सगळ्यांना वाईट वाटेल ना म्हणून नेत नाहीये. पण आजी आजोबा आणि मानसी या छकुलीचं बारसं दळवींच्या घरात थाटात होणार. मग मी 4 दिवस आधी येते राहायला घरी. अगं बाई हो का, ये की. आपण खूप थाटात करूया वर्ष. हो लवकरच मुहूर्त काढूया ना. काय आहे, मला घरी लवकर परत येता येईल ना, म्हणून म्हटलं. बरोबर बोलताय तुम्ही. लवकरात लवकर आता आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. आताची तुमची ही मूव करेक्ट होती. आता काही झालं तरी ती माहेरीच राहायला हवी. हो, पण तेच कठीण आहे, कारण बारसं आमच्याच घरी होणार असं आजीने सगळ्यांसमोर जाहीर केलंय. नाही 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 विक्रांत, काही झालं तरी बारसं माहेरीच प्लॅन करा. हो पण बघा, शक्य नसेल तर बारसं पुढे ढकला, पण आताची ही संधी आपल्याला गमवून चालणार नाही. मला कळतंय तुम्ही काय म्हणते आणि पटतंय सुद्धा, पण काय करायचं कसं करायचं ते तुम्ही ठरवा. पण ती दळवी घरात यायला नको. तोवर मी माझ्या बाजूने काही करतो. ठीक आहे, मी बघतो काय करायचं. थँक्यू. घ्या आजोबा. अरे वा वा वा. आजी बोल विक्रांत. हा मानसी, काय झालं? नाही काही नाही, मी एवढंच विचारायला फोन केला होता की तू आज हॉस्पिटलला येणार आहेस ना? हो, का नाही येणार? नाही आता बाळ आहे ना तिथे, सो त्याच्या पुढे कामाचा विसर पडू शकतो तुला म्हणून. खरं आहे ते. बाळाला सोडून यायला जड जाईल, पण येईन मी. अगं मी गंमत केली. ओके. माहितीये मला. मानसी एक विचारू? बोल ना. तुला जर शक्य असेल तर आज आपला कॉफी सेशन करायचा? ऑफकोर्स करूया ना, पण काही टेन्शन नाही ना? सध्या तरी माझ्या आयुष्यात टेन्शन नाही असं होऊ नाही शकत, आणि म्हणूनच असे काही क्षण मला हवेसे वाटतं. कॉफी आणि थोड्याशा गप्पा चालेल ना? मग भेटूच आज. बाय. बाय.